विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका ही आपली इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिका आहे. मागील रविवारी आपण जम्बो सराव चाचणी क्रमांक 8 आपण घेतली होती. त्या सराव चाचणीतील 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या तासिकेत आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण जम्बो सराव चाचणी क्रमांक 8 मधील 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी पाहूया. पहिला प्रश्न, एक वस्तू 800 रुपयास विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा ती वस्तू 575 रुपयास विक्री केल्यास होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती? पहा, एक वस्तू 800 रुपयाला विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा ती वस्तू 575 रुपयास विक्री केल्यास होतो, तर वस्तूची खरेदी किंमत काढायची. या ठिकाणी आपल्याला वस्तूच्या विक्री किमती दोन दिल्यात आहे. एक नफ्याची दिली आहे आणि एक काय केलेली आहे, तोटा झालेली दिली आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी एक नफ्याची विक्री किंमत काय दिलेली आहे, 800 रुपयास विकल्यास हे नफा होतो 800 रुपयाला विकल्यास, आणि 575 रुपयास विकल्याच्या नंतर तोटा होतो. बरोबर आहे. तर मग काय करायचं, समजा नफा बरोबर x. मग हे 800 रुपयाला विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा. मग तोटा किती आला हो, हे x दुप्पट 2x. मग आता काय करायचं, या दोघाची बेरीज करायचं. हे 2x अधिक x बरोबर 800 वजा 575. म्हणजे हे काय झालं, 3x बरोबर, इथं काय होईल, 10 मधून 5 गेले 5 राहिले, 9 मधून 7 गेले 2 राहिले, 7 मधून 5 गेले 2, 225. मग x बरोबर 225 भागिले 3, 3 1 3, 3 7 21, एक उरला 15 झाले, 3 5 15. म्हणजे नफा काय झाला, 75 रुपये नफा झाला. आणि तोटा काय होईल, 150 रुपये तोटा होईल. तोटा काय होईल, 150 रुपये तोटा होईल. मग आपल्याला इथं काय दिले, विक्री किंमत दिले, नफा झालेली, तोटा झालेली, विक्री किंमत दिले. मग आपल्याला काढा काय म्हणले, खरेदी किंमत बरोबर 800 रुपये त्याची खरेदी किंमत बरोबर सूत्र काय आहे, हे विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत किती आहे, 800 वजा नफा किती आहे, 75 रुपये. म्हणजे 725 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. 725 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, एका गोट्यात काही गायी आहेत, त्यापैकी 1/3 गायी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी सोडल्या, 2/5 गायी चरायला सोडल्या, तर 12 गायी गोठ्यात उरल्या, तर सुरुवातीला गोठ्यात गायी किती? पहा, हे 1/3 गायी कुठे आहेत, पाणवठ्यावर. 2/5 गायी कुठे आहेत, चरायला गेल्यात. आणि पुन्हा शिल्लक गायी 12 तिथं गोठ्यात येतात. हे पूर्णांक आहे, हे अपूर्णांक आहे, हे अपूर्णांक आहे, हे दोन अपूर्णांक आहे म्हणून ह्याची बेरीज करा. हे 1/3 अधिक 2/5 करा बेरीज, छेद समान करा, 15 होतो. 5 1 5 अधिक 3 2 6, 11/15 गायी पाणवठ्यावर
व चरायला गेल्याता. ह्या गायी कशा आहेत, काही पानवट्यावर आणि काही चरायला गेल्याता, बरोबर आहे. मग 15 भागा समान भागापैकी 11 भाग पानवठ्यावर अधिक चरायला, तर शिल्लक किती भाग राहिले, 15 वजा 11, शिल्लक 4 भाग कुठं येतात ह्या गायी, शिल्लक राहिलेल्या गायी गोट्यात येतात. शिल्लक राहिलेल्या गायी गोट्यात किती आहेत म्हणते, शिल्लक गायी गोट्यात 12 येतात. मग इथं 4 भाग बरोबर 12 गायी. एकूण गायी गोट्यात किती होत्या, तर एकूण भाग किती आहेत, 15 भाग बरोबर किती गायी, 15 गुणिले 12 भागिले 4, 4 एक 4, 4 त्रिकम 12, 15 त्रिक 45 गायी येतात. 15 त्रिक एकूण किती गायी येतात, 45 गायी आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. का असेल, पर्याय क्रमांक 2, 15 त्रिक 45 गायी, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. तिसरा प्रश्न दादा आपल्यासाठी काय आहे, तिसरा प्रश्न, 4 अंकी कमाल संख्या, 4 अंकी किमान संख्या यातील फरक. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, आणि किमान म्हणजे लहानात लहान. चार अंकी कमाल म्हणते त्यांना, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. का असेल कमाल, 1 2 3 4 वेळेस 9. 4 अंकी किमान संख्या, 1 लिहायचं. किती अंक पडले, 4 अंकी म्हणले, 1 लिहिला, 3 अंक पडले, राहिलेले अंक 0 द्या. यातील फरक वजाबाकी करा. 9 9 9 9 मधून 1 गेले 8. उत्तर काय असेल, 8999. एकदम सोपं प्रश्न आहे. 8999 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय उत्तर असेल, 1. आलं. काय अवघड आहे हो, काहीच अवघड नाही. माझ्या लय सोपा प्रश्न आहे. ह्याच्या एवढा सोपाच प्रश्न कोणता नाही. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, एका शाळेत 768 डेस्क आहेत. किती आहेत, 768 डेस्क आहेत. 24 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याची संख्या सारखीच असेल तर प्रत्येक वर्गात किती डेस्क आहेत पहा. एकूण डेस्क किती आहेत, 768. किती वर्गात ठेवायचे, ह्याला 24 वर्गात ठेवायचे, बरोबर आहे. तर एका वर्गात किती म्हणते त्यानं, मग पहा 24 वर्गात बरोबर 768. तर एका वर्गात किती, प्रत्येक वर्गात समानच डेस्क राहतील. एका वर्गात किती, प्रत्येक म्हणजे एका, 1 गुणिले 768 भागिले 24. 24ला भाग घाला, 4 सक 24, 4 एक 4, 3 उरले 36 झाले, 4 नम 36, 2 4 दुनी 8, 6 एक 6, 6 त्रिक 18, 1 उरला, 6 दुनी 12. 32 वर्गात ठेवावे लागतील. किती वर्गात, 32 वर्गात. पर्याय क्रमांक 2. 32 वर्गात ते डेस्क ठेवावे लागतील. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा.
म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न पदावलीचा आहे. का आहे पदावली? चौकोनी कंसामध्ये गोल कंस 4/3 भागिले 2/3 गोल कंस बंद अधिक 1 चौकोनी कंस बंद. या पदावलीची किंमत काय सोडवा. चौकोनी कंसामध्ये गोल कंस 4/3 हे भागिलेचं गुणिले करा. केलं गुणिले. आता या 2/3चा गुणाकार व्यस्त करा. 3/2 होतो. हे अधिक 1 भाग जात असेल तर भाग घाला. हे 3 कटलं. बे 1 बे 2 4. आता चौकोनी कंस गोल कंसात काय राहिलं दादा? 2 अधिक 1 आणि 2 आणि 1 किती होते दादा? 3. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. पदावलीचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. 3 आणि 4 या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ कोणते? प्रश्न काय बघा. 3 आणि 4 या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ म्हणजे काय करायचे? 3चा वर्ग आणि या 4चा वर्ग यांच्या वर्गाचे. 3चा वर्ग किती? 9. 4चा वर्ग 16. वर्गाच्या बेरजेचे बेरीज करा. 16 आणि 9 किती झाले? 25. त्याचं वर्गमूळ म्हणजे वर्गमुळामध्ये 25 बरोबर काय असेल? 5. बरोबर काय असेल? 5. वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ म्हणजे ह्या 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 यांची बेरीज किती आली? 25. आणि मग या 25चं वर्गमूळ 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. म्हणजे 25चे वर्गमूळ काय असेल? तर 5 असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? का अवघड आहे का हो प्रश्न? काहीच अवघड नाही. लय सोपे प्रश्न आहे. याच्या एवढे सोपे प्रश्न कोणतेच नाहीत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय म्हणते? एका डझनाला 40 रुपये या दराने आंबे खरेदी केले आणि डझनाला 48 रुपये या दराने विकले तर त्याचा नफा किती टक्के? पहा काय केले त्यानं. डझनाला 40 रुपये खरेदी केले म्हणजे खरेदी किंमत किती आहे दादा? खरेदी किंमत आहे 40 रुपये आणि विक्री किंमत 48 रुपये. बरोबर आहे. मग आता नफा किती आहे? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? 48 वजा खरेदी किंमत किती आहे? 40. मग नफा किती झाला दादा? नफा झाला डझनाला 8 रुपये नफा झाला. नफा किती झाला? 8 रुपये. तर आपल्याला त्याचा नफा किती टक्के म्हणजे आपल्याला काय करायचे? शेकडा नफा काढायचे दादा. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 किंवा 100 गुणिले नफा भागिले खरेदी किंमत. सूत्रामध्ये किमती ठेवा. नफा किती आहे? 8 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 40. हे 40. 8 1 8 8 पंचे 40. 5 न 100ला 5 1 5 5 2 10 0 म्हणजे नफा बरोबर 20%. नफ्याची टक्केवारी विचारले तर नफा काय असेल? 20% नफा असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न सरळ रूप द्या म्हणजे याचं ही छोटीशी पदावली सोडवा आणि त्याला सरळ रूप द्या. का आहे पहा. कंसामध्ये 0.3514 कंस बंद गुणिले 3 आणि भागिले किंवा छेदामध्ये 15. का आहे की पहा 0.3514
गुणिले 3 भागिले 15. आपण आता काय करू, दशांश चिन्ह नाही असं समजून त्याचा गुणाकार करू. बरोबर आहे. 3 चोक 12ला 2, हातच्याला 1, 3 एक 3 आणि हातचा 1 4, 3 पाच्या 15ला 5, हातच्याला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. हे भागिले 15. दशांश 1 2 3 4 अंक सोडून दशांश 1 2 3 4. दशांश का आलं मग 1.0542 भागिले 15. आता आपल्याला 15नं भाग घालायचे का. बरोबर आहे. मग आता काय करा, एकतर डायरेक्ट भाग घाला किंवा दशांश काढून टाका. 1 2 1 2 3 4 0 द्या. दशांश निघून गेला म्हणजे काय आलं, हे 10,542 भागिले 1,50,000. 15नं भाग घाला. 15 1 15, हे 4 0, 15 7 5 दर्शे. पुढं 4 आहे, भाग जात नाही. 0 दिला, 2 घेतला तरी बी भाग जात नाही. म्हणून काय केलं, 4ला भाग जात नाही म्हणून 0 दिला. पुढचा 2 घेतला, मग भाग जातोय का 2ला, 15नं जातोय. 15 दुनी 30, किती उरले, 12 उरले. भाग जाते का, जात नाही. दशांश दिला, 0 आला. दशांश दिल्यामुळे 120 झाले. 15 28चे काय आले, 702 दशांश चिन्ह 8 भागिले 10,000. हे 10,000चे 4 शून्य कटले. हा दशांश 4 अंक इकडे येईल. इथं 3च अंक आहेत, इथे 1 0 घ्या. 1 2 3 4 अंक. हे 4 अंकानंतर दशांश इथं आला. 0 दशांश चिन्ह 0702 हे 8, हे एवढं उत्तर असेल. 0 दशांश चिन्ह 07, 0 दशांश आहे का इथं, नाही. इथं आहे का, नाही. इथं आहे 0 दशांश चिन्ह 07 028. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक किती उत्तर असेल, 3 हे उत्तर असेल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे, 125 क्वामा 216 क्वामा रिकामी जागा या संख्या रचनेतील पुढील संख्या. तर काय आहे, ही 5चा घन आहे 125, 6चा घन 216, मग 7चा घन येईल दादा आता इथं 343 आहे का, आहे. 343, 7चा घन पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, 7चा घन पर्याय क्रमांक 1. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला, बऱ्याच जणांचं आलेलं आहे, छान, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, शनिवारी 250 लोक सर्कस बघायला गेले. शनिवारच्या तिप्पट लोक रविवारी सर्कस बघायला गेले. सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. किती सोपा प्रश्न आहे बघा. शनिवार आणि रविवार हे 2 दिवस लोक सर्कस बघायला गेलेत. बरोबर आहे. मग शनिवारी किती लोक गेले, 250 लोक गेले. सर्कस बघायला गेले शनिवारच्या तिप्पट रविवारी. तर शनिवारी किती होते, 250. आता या 250ची तिप्पट म्हणजे ह्याला 3 न गुणा. 3 0 0, 3 पाच्या 15ला 5, हातच्याला 1, 3 दुनी 6 आणि 1 7. म्हणजे रविवारी 750 लोक गेले, शनिवारी 250 लोक गेले. या 2 दिवसात किती लोक गेले, म्हणजे शनिवारी किती गेले दादा, 250. रविवारी किती गेले, 750. बेरीज करा. 0 10ला 0, हातच्याला 1, 9 1 10. 1000 लोक सर्कस बघायला गेले. 2 दिवसात किती, 1000 लोक सर्कस बघायला गेले. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4. 1000 लोक सर्कस बघायला गेलेले आहेत. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल.
ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न क्रमांक 11. गुड इव्हनिंग, मी धनराज परगेत. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक काय? 11. का आहे प्रश्न क्रमांक 11? दोन संख्यांचा गुणाकार 96 आहे. या दोन संख्यांचा मसावी 4 असेल तर त्यांचा लसावी किती? पहा प्रश्न काय म्हणते. दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार 96 आहे आणि त्या दोन संख्यांचा मसावी 4 आहे तर लसावी काय? तर आपल्याला माहिती आहे सूत्र का आहे. मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग या ठिकाणी काय मसावी किती दिला दादा? 4 गुणिले लसावी काढायचं आहे, जशाला तसं लिहा लसावी. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 96 आहे. मग लसावी बरोबर 96 भागिले 4. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 1 उरला 16 झाले, 4 चोक 16. लसावी किती आली दादा? लसावी आली 24. किती आली लसावी? 24. पर्याय क्रमांक 4. उत्तर काय असेल? 24 पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. पुढचा प्रश्न 11/5 च्या छेदस्थानी खालीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल. आता सर्वप्रथम हे पहा, छेदाधिक म्हणजे काय? छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा. अंशापेक्षा छेद मोठा ह्याला छेदाधिक. मग अंश 11 आहे. मग पर्यायातील एक एक संख्या मिळवा. पर्याय प्रश्न काय म्हणते आधी बारकाईनं वाचा. खालीलपैकी सर्वात लहान संख्या, सर्वात लहान कोणती आहे? 6 जर मिसळलं तर काय होते? 11/11. हे छेदाधिक होऊ लागले का? नाही, समान होऊ लागले. मग सर्वात लहान 6 आहे, त्याच्यापेक्षा थोडी मोठी घ्या. हे 11/5. छेदामध्ये 7 मिसळा. आता हे 7 मिसळलं तर हे छेदाधिक अपूर्णांक येते. 8 मिसळल्यावर बी छेदाधिक होते. 12 मिसळल्यावर. पण प्रश्नामध्ये सर्वात लहान म्हणले म्हणून 7 जर मिसळलं तर छेदाधिक अपूर्णांक होते. छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा. अंश 11 आहे, छेद 12 म्हणजे हा काय झाला? छेदाधिक. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलं. जर 7 मिसळलं येतं छेदात तर हा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक होतो. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न क्रमांक 13. का आहे? 1 फेब्रुवारीला जर शनिवार असेल तर 26 फेब्रुवारीला कोणता वार असेल? पहा, हे शनिवार. 1 फेब्रुवारी हे फेब्रुवारी महिना आहे म्हणते त्यांना. आपल्याला महिन्याची काही गरज नाही. आता शनिवार कोणत्या कोणत्या वारी येणार हो? 1 तारखेला कोणत्या कोणत्या तारखेला येणार किंवा कोणत्या तारखेला शनिवार येणार? 1 तारखेला जर त्याने शनिवार आहे म्हणतंय तर 1 मध्ये 7 मिसळा 8 तारखेला शनिवार येणार. 8 मध्ये 7 मिसळा 15 तारखेला शनिवार येणार. 15 मध्ये 7 मिसळा 22 तारखेला शनिवार येणार. 22 मध्ये 7 मिसळा 29. आपल्याला 26 फेब्रुवारीचा काढायचे. मग हे 23, 24, 25 आणि 26. हे 22ला कोणता वार आला आपला? शनिवार. 23ला कोणता वार असेल? रविवार. 24ला कोणता असेल? सोमवार. 25ला कोणता असेल? मंगळवार. 26ला कोणता असेल? तर बुधवार. तर या ठिकाणी 26 फेब्रुवारीला बुधवार हा वार असेल. 26 फेब्रुवारी
रोजी बुधवार असेल. कोणता वार असेल? बुधवार असेल 26 फेब्रुवारीला. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 26 फेब्रुवारीला बुधवार हा वार असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय म्हणते बघा. 5 मीटर लांबीच्या कापडाचे 50 सेमी लांबीचे किती तुकडे होतील? प्रश्न काय म्हणतंय? 5 मीटर लांबीच्या कापडाचे आपल्याला 50 सेमीचे तुकडे करायचे. मग काय करावं लागते दादा? हे आहे मीटरमध्ये, हे आहे सेंटीमीटरमध्ये. एक तर दोघाला बी सेंटीमीटर करा, नाहीतर दोघाला मीटरमध्ये रूपांतर करा म्हणजे येईल. मग आपल्याला माहिती आहे 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. मग आता इथं 5 मीटर आहे म्हणजे हे काय होईल? 500 सेंटीमीटर. हे सेमी इंग्रजीत झालं बघा. हे बरोबर 5 मीटर. मग हे 5 मीटर बरोबर काय होईल? 500 सेंटीमीटर होईल हे. मग हे 500 भागिले, आता हे सेंटीमीटर झालं, हे सेंटीमीटर झालं. तुकडे करायचे म्हणजे ह्याला भाग घाला. 500ला 50 न हे शून्य कटला, हे शून्य कटला. 5 1 5, 5 1 5 0. 10 तुकडे होतील 50 सेंटीमीटरचे. किती? 10. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल बघा. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न काय होता परीक्षेमध्ये? प्रश्न क्रमांक 15 काय विचारला होता दादा? प्रश्न क्रमांक 15 काय विचारला होता? राहुलने 8% व्याजाच्या दराने 7,500 रुपये उधार घेतले. 3 वर्षांनी त्याला भरावी लागणारी रक्कम असेल. राहुलनं काय केले? 8% दराने 7,500 रुपये व्याजाने घेतलेत. उधार म्हणजे व्याजानं. 3 वर्षांनी त्याला भरावी लागणार म्हणजे 3 वर्षांनी काय करावं लागतं? ह्याने घेतलेली रक्कम आणि त्या रकमेवरील व्याज हे भरावं लागतं. म्हणजे त्याची रास काढायची आपल्याला. रास काढायचं म्हणजे अगोदर आपल्याला काय करावं लागेल? व्याज काढावं लागेल. मग व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. सूत्रात किमती ठेवा. मुद्दल किती आहे? 7,500 गुणिले 8% दर आहे. मुदत 3 वर्षाची आहे, काळ 3 वर्षाचा आहे, भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. मग व्याज बरोबर काय असेल? 75 गुणिले 24. हे 8 त्रिक 24. 24 पंचे 120 आला शून्य. हातचे आले 12. हातचे किती आले? 12 आले. 24 पंचे 120. 120ला शून्य. हातचे किती आले? 12. आता आपल्याला 30 पर्यंतचे पाडे पाठ असणे गरजेचं आहे बघा. 24 7 168. 168 आणि 12 180 म्हणजे 1,800 रुपये व्याज होईल. व्याज किती होईल? 1,800. मग रास काढा त्याची. मुद्दल किती आहे? 7,500 अधिक व्याज किती आहे? 1,800. मग रास काय होईल? हे 2 शून्याला 2 शून्य जशाच तसे. इथं 2 शून्य आहेत, इथं हे 5 आणि 8 13ला 3 हातचा 1 7 आणि 1 8 आणि 1 9. 9,300 रुपये भरावे लागतील. भरावी लागणारी रक्कम किती आहे? 9,300 रुपये. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय उत्तर असेल? पर्याय क्रमांक 1. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न. एका खोक्यात 640 अंडी आहेत. त्यापैकी 3/16 अंडी फुटली. उरलेल्या अंड्यापैकी 11/13 विक्री केली तर किती अंडी शिल्लक राहिली? पहा. एक खोका आहे, त्याच्यामध्ये 640 अंडी आहेत. त्यापैकी 3/16 अंडी फुटली. मग आता फुटलेल्या अंड्याची संख्या काढा. फुटली किती? 640 गुणिले 3/16. 16 1 16, 16 चौक 64 0, 4 त्रिकम 12, 120 अंडी काय झाली? ती फुटली. मग शिल्लक किती राहिले दादा? 640 वजा 120 म्हणजे काय आलं? इथं 520 अंडी शिल्लक आहेत.
2 4 2 गेले 2, 6 1 गेला 520. पुढं काय म्हणतंय, उरलेल्या अंड्यापैकी म्हणजे हे 520 उरलेत त्याच्यापैकी 11/13 विक्री केली आहे. हे विक्री किती केली आहे, 13 1 13, 13 चौक 52, 0 11 चौक 44, 440 अंडी काय केलेत, हे विक्री केलेत. तर किती अंडी शिल्लक राहिली बघा. 520 फुटून 520 राहील त्याच्यातून 440 वजा करा, 520 वजा 440, 0 12 4 गेले 8 राहिले, 4 4 गेले 0, तर 80 अंडे शिल्लक राहिले. किती, 80 अंडे शिल्लक राहिले. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल, पर्याय क्रमांक 3. आपण ही जम्बो सराव चाचणी क्रमांक 8 मधील 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण या तासिकेमध्ये आपण अभ्यासत आहोत. 16 प्रश्न झालेले आहेत. हा 17वा प्रश्न आहे. का आहे 17वा प्रश्न, सुनीताने एक पेन 9.50 रुपयाला व एक पेन्सिल 2.50 रुपयाला खरेदी केले, तर तिने एकूण किती रुपये खर्च केले. पहा, सुनीताने काय केले, हे 9.50 रुपयाचा काय घेतलाय, पेन घेतलाय आणि 2.50 रुपयाचे पेन्सिल घेतले. म्हणजे या ठिकाणी दशांशाचे आपल्याला काय आहे, बेरीज करायची आहे. हे 0 10 5 5 10ला 0 हातच्याला 1, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 9 1 10 2 12, म्हणजे 12 रुपयाची खरेदी केली आहे. किती, 12 रुपयाची. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 12.00 इथं आहे 12.00 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, 24 आणि 90 यांचा लसावी किती. हे 24 आणि 90 यांचा लसावी काढा. आता काय करा, दोघाला भाग जाणारी संख्या पहा. 2 भाग जाते का, दोघाला जाते. बे 1 बे, बे 2 4, बे चौक 8, 1 उरला 10 झाले, बे 5 10. आता या दोघाला 3 भाग जाते, 3 चौक 12, 3 1 3, 1 उरला 3 5 15. काय राहिलं, 4 आणि 15. 4 आणि 15ला दोघालाही कुठल्या संख्येनं भाग जात नाही. मग लसावी काय असेल, लसावी बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 15. काय करा, ह्या बेत्रिक 6 आणि या दोघाचा गुणाकार 15 चौक 60, 6 6 36, 360 लसावी असेल बघा दादा. 360 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, 360 पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात. काय अवघड प्रश्न आहे का हो, काहीचा अवघड प्रश्न नाही, माहिती लय सोपा आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 19. 121, 144, 169 या संख्या रचनेतील पुढच्या दोन संख्या, 121, 144, 169 आणि ह्याच्या पुढच्या दोन संख्या काढायच्या आपल्याला. हे 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169. मग इथं काय येईल, 14चा वर्ग येईल आणि इथं 15चा. 14चा वर्ग 196 आणि 15चा वर्ग 225. म्हणजे उत्तर काय असेल, 196,225 हे उत्तर असेल. 196,225 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. 196,225 आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, 32च्या सर्व विभाजकाची बेरीज. 32चे विभाजक काढा. पहा, 32चे विभाजक म्हणजे 32ला भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज. हे 32ला 1 भाग जाते, 32 जाते, 2 जाते, 16 जाते, 3 जात नाही, 4 जाते, 8 जाते, 4 8 32, 6 7 8 8 आले इथं झालं, एवढेच आहे.
बेरीज म्हणते 1 + 2 + 4 + 8 + 16 + 32. सोपं जाण्यासाठी काय करायचं, हे 32 आणि हे 8 दोघाची बेरीज किती झाली 40. हे का हे 16 आणि हे 4 दोघाची बेरीज किती झाली 20 आणि हे 2 आणि 1 3 म्हणजे काय झालं 3 4 आणि 2 6 63 असेल. काय असेल बेरीज 63. पर्याय क्रमांक 2. किती आली बेरीज 63. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. 5,42,832 5,42,832 या संख्येतील 2च्या स्थानिक किमतीतील फरक. 2 कुठं आहे दादा, इथे एक आहे, इथे एक आहे. हे 2 ह्याच्या पुढं किती आहे 1 2 3 अंक आहेत. हे 2,000. हे 2 कुठं आहे एकक स्थानी आहे 2. ह्याच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणजे वजाबाकी करा. 2,000 वजा 2 तोंडी आली पाहिजे. 1,998 वजाबाकी. 10 मधून 2 गेले 8, इथं राहिला 9, इथं राहिला 9, इथं राहिला 1. 1,998 हे उत्तर असेल. पर्यायात आहे का 1,998 आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3 1,998 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न 4,230 या संख्येतील 3च्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती. 4,230 या संख्येतील 3च्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती. हे 3ची स्थानिक किंमत दशक स्थानी आहे म्हणून 30. आता 3ची दर्शनी किंमत म्हणजे डोळ्याला दिसणारी दर्शनी किंमत तीच असते कोणत्याही संख्येची किती 3. यातील फरक म्हणले फरक वजाबाकी करा. 30 मधून 3 गेले 27. उत्तर काय असेल 27. पर्याय क्रमांक 3. किती सोपा प्रश्न आहे हो, एकदम सोपा प्रश्न आहे. आलं 27 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 23 काय आहे. प्रश्न क्रमांक 23 पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्या 2 मूळ संख्यांना जोडमूळ संख्याची जोडी असे म्हणतात. मग आता इथं 13 15 मूळ संख्या आहेत का. दोन्ही मूळ संख्या पाहिजे. 15 मूळ संख्या नाही. 17 19 हे उत्तर आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत. 11 12 1चा फरक आहे. 12 मूळ संख्या नाही. 73 75 मूळ संख्या नाही. म्हणजे उत्तर काय आहे 17,19. पर्याय क्रमांक 2. उत्तर काय असेल 17,19. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 24 पुढचा प्रश्न क्रमांक 24 काय आहे. 7/7 अधिक 7 गुणिले 7 वजा 7. पहा 7/7 अधिक 7 गुणिले 7 वजा 7. सोपे रूप कंचे भागुबेव. कंस आहे का नाही. कंस नसल्यामुळे त्याच्या बाहेरचा ही येणार नाही. मग भागाकार आहे का आहे. या दोघाचा भागाकार आहे. 7/7 किती आलं 1 अधिक त्याच्यानंतर हे भागाकार केला. गुणाकार आहे का आहे की गुरुजी दोघाचा. 7 7 49 वजा 7
त्याच्यानंतर हे गुणाकार केला, त्याच्यानंतर बेरीज 49 अधिक 1 50 वजा 7. आता वजा बाकी 50मधून 7 गेले 43. उत्तर काय असेल? 43 हे उत्तर असेल. हे 41 42 43 आणि 44 असे काहीतरी पर्याय असतील. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल किंवा 43 उत्तर असेल. पर्याय काहीतरी मागं पुढं असेल समजा. आलं. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. 30चे मूळ अवयव आहेत. आता 30चे मूळ अवयव पाडा. 30ला सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2 न भाग जाते बे 1 बे बे 5 10. 15ला 3 न भाग जाते 3 5 15 परत 5 1 5. म्हणजे 30चे मूळ अवयव काय मिळाले आपल्याला? 30चे मूळ अवयव 2 गुणिले 3 गुणिले 5 हे 30चे मूळ अवयव आहे. 2 गुणिले 3 गुणिले 5 30चे मूळ अवयव आहेत. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. या ठिकाणी आपले हे 25 प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. या ठिकाणी थांबू. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.